काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्ती असलेले सिद्धाराम म्हेत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत। 31 मे रोजी होणारा पक्षप्रवेश 5 जून रोजी होणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी दिली आहे। 31 तारखेला माननीय सिद्धारामजी म्हेत्रे साहेब काँग्रेसचे माजी मंत्री यांचा शिवसेना पक्षामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होता। ती तारीख 31/5 या दिवशी त्या ठिकाणी गेलेली आहे। त्याच्यामुळे 5 तारखेला सिद्धारामजी 5 जून या दिवशी सिद्धारामजी म्हेत्रे साहेब यांचा त्या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे। हा लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे। उपस्थिती राहील आणि सर्व शिवसेनेवरती प्रेम करणारे, म्हेत्रे साहेबांवरती प्रेम करणारे या सर्व शिवसैनिकांनी त्या ठिकाणी उपस्थिती राहील। बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, तसेच बारामतीमध्ये नीरा डावा कालवा दुरुस्तीची पाहणी केली आहे। गोंदिया जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत सुरक्षा रथाचे लोकार्पण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले। हे सुरक्षा रथ संपूर्ण जिल्ह्यात फिरणार असून प्रत्येक गावागावात जाऊन हे सुरक्षा रथ वाहतुकीचे नियम व वाहन कसे चालवावे, ज्यामुळे अपघात होणार नाही, आणि वाहन चालवताना हेल्मेट, सीट बेल्ट वापरावे, त्यामुळे अपघातांवर आळा बसेल अशी माहिती पोहोचवणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील वाढत्या अपघातांची संख्या पाहता सन 2024च्या 2025 मध्ये वाढ देखील नसली तरी देखील माननीय परिवहन आयुक्त यांचे आदेश आहेत की अपघात संख्या कशी कमी करता येईल, मृत्यूंची संख्या कशी कमी करता येईल, त्या अनुषंगाने त्यांनी आदेशित केल्याप्रमाणे मग आम्ही माननीय जिल्हाधिकारी गोंदिया यांना रिक्वेस्ट केली होती, विनंती केली होती, त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला निधी दिलेला आहे। त्या निधीअंतर्गत मग हे चित्ररथ किंवा सुरक्षा रथ म्हणता येईल, रस्ता सुरक्षा रथ तो आम्ही बनवला। त्याच्यामध्ये छानसं सगळ्या व्हिडिओ क्लिप्स आहेत ज्या की माणसांच्या मनाला भावतात आणि मग त्यानंतर अपघात होण्यापासून परावृत्त होतो माणूस म्हणता येईल, किंवा नियम पालनासाठी त्यांना परावृत्त केलं जातं। असे काही समजा असं एक व्हिडिओ क्लिप आहे की आई त्या मुलाला हेल्मेट घेऊन जा म्हणते आणि नंतर त्याचं ते ऐकलं नाही तर त्याचा अपघात होतो आहे आणि त्याच्या डोक्याला इजा होते आणि हे होतं। तर असे काही हार्ट टचिंग व्हिडिओज आहेत खूप छान। त्याच्यामध्ये मग ते गावोगावी जाऊन मुलांना, वृद्धांना, सगळ्यांना जे काही लायसन्स करता येतात कॅम्पला त्यांना देखील हे सगळ्यांना दाखवले जातात। ग्रामीण भागात जाऊन लायसन्स अनिवार्य आहे याविषयी किंवा मोटर वाहन कायद्याच्या विविध माहितीविषयी, कलमांविषयी माहिती दिली जाते आणि त्याचबरोबर रस्ता सुरक्षेचे विविध त्याच्यामधून दाखवलेले आहेत। हो, पूर्ण जिल्हाभर ही वाहन फिरणार आहे आणि ग्रामीण भागातील विशेषतः लोकांना ते ग्रामपंचायतीच्या समोर जाऊन लोकांना असं थांबवून मार्गदर्शन करणार आहे। समजा बस स्टँड असेल तिथं जाईल आणि छानपैकी आवाज आहे, त्याला व्हिडिओ हे आहे त्याच्यामध्ये आणि मार्गदर्शन करेल आणि त्याचा नक्कीच वाहन चालकांना फायदा होईल असं मला वाटतं। नागपूर शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या ई-सिगारेट, हुक्का व अंमली पदार्थांच्या वापरावर कडक कारवाई करण्यासाठी नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाने ऑपरेशन एक्स अंतर्गत गुप्त आणि नियोजनबद्ध मोहीम राबवली आहे। मागील आठवडाभरापासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने बिंदुसरा धरण जवळपास 90% भरले आहे। धरण निर्मितीनंतर पहिल्यांदाच मे महिन्यात बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरत आहे। बिंदुसरा धरणातून बीड शहराला पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे हे धरण शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे। कधी नव्हे ते मे मध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीचा विषय धोरणात्मक आहे। ते धोरण ठरवून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल। महत्त्वाचं म्हणजे पीक विमा योजनेअंतर्गत जे बदल करण्यात आलेले त्या अनुषंगाने यावर्षी शेतकऱ्यांना 2% प्रीमियम भरावा लागणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी परभणीत दिली आहे। राज्यामध्ये सर्वदूर अतिवृष्टीचा पाऊस पडतो आहे आणि या अतिवृष्टीच्या पावसामध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस होतोय, काही ठिकाणी शांतपणे पाऊस पडतोय, पण अतिशय जोरात पाऊस पडतोय। म्हणजे वर्षभरामध्ये जेवढा पाऊस पडत नाही तेवढा एका दिवसामध्ये पाऊस पडतो, त्यापेक्षा अधिक पाऊस पडतोय। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जमिनीवरती काही शिल्लक नाही आहेत, परंतु जी काही फळबागा आहेत त्या फळबागांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होतंय। काही ठिकाणी कांदा लागवड शेतात कांदा आहे त्याचंही नुकसान होतंय, त्यामुळे त्याचे पंचनामे करण्याचा आदेश या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत
तर मान्य जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. साधारण 30,000 हेक्टरवरती या ठिकाणी बाधित क्षेत्र झालेलं आहे आणि त्या संदर्भात नुकसान भरपाई करण्याची आपत्ती व्यवस्थापनामार्फत त्यांना नुकसान भरपाई आम्ही देणार आहोत. मे मध्येच पाऊस होतोय सर, त्यामुळे आता शेतकरी आता काय पाऊसाला काही करू शकत नाही आम्ही, त्यामुळे अनुषंगाने काय आव्हान त्यासाठीच या वातावरणाशी सुसंगत असं धोरण असावं असं शेती विभागाचं किंवा शेती खात्याचं मत आहे आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचा भांडवली गुंतवणूक त्यामध्ये करतो आहोत. आणि हवामान केंद्र प्रत्येक गावामध्ये कसे देता येतील त्याचं पण लवकरात लवकर कॅबिनेटवर घेऊन हवामान केंद्र प्रत्येक गावामध्ये देता येतील आणि शेतकऱ्यांना अलर्ट कसं करता येईल त्या संदर्भामध्ये राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना काय आव्हान आहे साहेब? नाही, आता खरीपसाठी सध्या जोपर्यंत IMDचं आम्हाला हे मिळत नाही, संकेत मिळत नाही आणि वापसा करण्यासाठी जोपर्यंत पेरणी शेतकऱ्यांनी करू नये आणि बी बियाणं भरपूर मार्केटमध्ये आहे, त्याची काही अडचण येणार नाही, खताची अडचण येणार नाही, खरीपाची पूर्ण तयारी झालेली आहे. फक्त पेरणीचा इश्यू आहे, जोपर्यंत वापसा मिळत नाही तोपर्यंत पेरणी करता येणार नाही आणि म्हणून कृषी विभागाच्या सूचनेवर तो शेतकऱ्यांनी जरा वेट अँड वॉच मध्ये राहावं. सर, एक महत्त्वाचा विषय असा आहे की विजांमुळे अनेकांचे जीव जात आहेत, तर त्या संदर्भामध्ये कृषी विभागाकडून काय केलं जाणार? त्या संदर्भामध्ये गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आहेत, नैसर्गिक आपत्ती योजना आहेत, त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना मदत करतो, त्यांच्या कुटुंबियांना मदत करतो. तशी इंटिमेशन आता IMD मधून मिळत असली तर आपण घेऊ, पण आता आज तारीख मला वाटतं 29 आहे, त्यामुळे आता अवकाळी पावसाचं प्रमाण संपलेलं आहे, जवळपास आता मोसमी पाऊस सुरू झालेला आहे. त्यामुळे मोसमी पावसामुळे या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती होईल असं मला वाटत नाही. पण असं काही अपघाती जर काही गोष्ट घडली तर सरकार आपल्या त्या ठिकाणी प्रयत्न करेल, मदत करेल. नाही, बोगस पिका संदर्भात आम्ही कारवाई करायला सांगितलंय शेतकऱ्यांना. टास्क फोर्स निर्मिती केलेली आहे. बोगस आणि लिंकिंग या संदर्भामध्ये सरकारने भयंकर सिरियसपणा घेतलेला आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये लिंकिंग होणार नाही आणि बोगस खतं औषधं येणार नाही मार्केटमध्ये, ही दखल सरकार घेणार आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही धोरणात्मक निर्णय आता ह्यावेळी घेतलेला आहे. त्या संदर्भात काय परिस्थिती आहे ती बघू आणि त्या पुढच्या वेळेस आपण तो आणखी काही बदल करता येत असेल तर बघू. नाही, जुनी पीक विमा पद्धत जी आहे ती सुरू केलेली आहे, आम्ही दुसरं काही केलेलं नाही. आता ज्या नवीन पीक 1 रुपयाच्या पीक विमा योजनेमध्ये त्या CSC सेंटरवाल्याला 40 रुपये मिळतात. त्यामुळे तो विचारच करत नाही शेतकऱ्यांचा अर्ज येतोय की नाही, शेतकऱ्याची मागणी आहे की नाही, तो त्याच्या खिशातला 1 रुपया टाकतो आणि इनरोल करून टाकतो. त्यामुळे मग येणे जमिनी, सरकारी जमिनी, गायरान जमिनी किंवा परराज्यातल्या जमिनी अशा कोणाच्याही नावावर त्यांनी विमे उतरून ठेवले. जवळपास 7-10 लाख शेतकऱ्यांची बोगस विमे या ठिकाणी उतरवले गेले. त्यामुळे काही आम्ही बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी त्यातून वगळलेलं आहे. सरकारचं नुकसान फारसं झालं नाही, पण तरी सुद्धा त्या संदर्भात आम्ही दखल घेतलेली आहे. अर्ज पुन्हा होऊ नये म्हणून त्यामध्ये बदल केला आहे. हा 2% प्रीमियम भरावा लागेल. सर, परभणी जिल्ह्यातील पीक विम्याचे पैसे अजूनही प्रलंबित आहेत आणि ते मला आमदार साहेब बोलले. आता विटेकर आणि 2-3 आमदार भेटले होते मला. त्यांची मीटिंग मी 4-5 तारखेला लावतो मुंबईला, ज्यांचे राहिले त्यांचे. बीडमध्ये महावितरण विभागाचा अनागोंदी कारभार समोर आलाय. प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसताना महावितरण विभागाने आरोग्य केंद्राला 90,000चे वीज बिल पाठवले. विशेष म्हणजे आरोग्य केंद्राची इमारत निर्माण झाल्यापासून इमारतीला वीज पुरवठा नाहीये. 5 वर्षापासून तर इथं लाईटच नाही आहे कसल्याही प्रकारची. तरी परंतु आम्हाला त्याचं विद्युत बिल आहे एकूण 90,000 रुपये आलं आहे. एकूण इथं म्हणजे 14 क्वार्टर आहेत आणि PSC दोन्हीचं मिळून असं 90,000 बिल आहे. त्याची आम्ही त्यांना विचारणा केली आणि लेखी हे असे बिलं आलेत आम्हाला प्रत्येक क्वार्टरचे. आणि नंतर मग त्याची विचारणा आम्ही केलेली आहे. बाबा आमच्याकडं लाईट नसताना कसल्याही पद्धतीचं मीटर बसवलेलं नाही आहे, तरी परंतु आम्हाला लाईट बिल कसं काय दिलं त्याचा पाठपुरावा आम्ही केला, परंतु आम्हाला MSCBतून कसल्याही प्रकारचं त्याचं आणखी प्रत्युत्तर त्यांनी आम्हाला दिलेलं नाही आहे. कनेक्शन वीज जोडणी करण्यासाठी मी वारंवार त्यांना म्हणजे पत्र दिले आहेत MSCBला, तरी परंतु त्यांनी पत्राचा थोडासुद्धा विचार न करता अद्यापपर्यंत लाईट दिली नाही. परंतु त्यांनी बिलं मात्र आम्हाला आमच्या हवाली केलेले आहेत किंवा आम्हाला देण्यात आलेले आहेत 90,000ची एकूण. आता काय मागणी आता हे आमचे जे बिलं आलेले आहेत मीटर नसताना हे आम्हाला म्हणजे कॅन्सल करण्यात यावं किंवा त्याला निरंक करण्यात यावं. लाईटच नाही तर आम्ही बिल कसं भरणार? कारण हे बिल काय आम्ही स्वतःचं भरीत नाही, शासनाला त्याचं बजेट मागावं लागेल
आणि बजेट मागवल्यानंतरच आम्ही ते बिलं भरू शकतो. क्वार्टरचे आम्ही कर्मचारी भरू शकतो. पण तिथं मीटरच नाही आणि तसं लाईट बिल कसं काय दिलं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना. म्हणजे त्याची वीज वापरच नाही आम्ही केला, वापर न करता तुम्ही लाईट बिल कसं काय देऊ शकतात, हा महत्त्वाचा माझा प्रश्न. काय कळवलं का? वरिष्ठांना आम्ही कळवलं याबाबत. चोपडा नगर परिषदेच्या वतीने मान्सूनपूर्व गटारी व नाले सफाईचा दावा केला आहे, परंतु पावसाळा सुरू होण्याआधी चोपडा शहरातील मेन रोडवर गटारीचे पाणी वाहत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्या पाण्यातून वाट काढून चालावे लागत आहे. जवळच सार्वजनिक मुतारी असल्याने त्या मुतारीचे मूत्र विसर्जन ते देखील रोडवर येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. देखते रे चोपड़ा की हालत क्या हो गई सीओ साहब, कितना बदल गया चोपड़ा. काहीतरी बघा चोपड्याकडे, खराब सुंदर चोपडा आणि स्वच्छ सुंदर चोपड्याचा फक्त दारा लावू नका, एकदा पायी फिरा चोपड्याला आणि बघ बघा काय परिस्थिती चोपड्यामध्ये. काय परिस्थिती आहे रस्त्यावरचे, काय अडचण काय आहे? रस्त्यावरती किती अडचण प्रत्येकाला सोसायला लागते, सामान्य नागरिकाला. तर एकदा पायी फेरफटका मारा आणि सर्व सामान्यांची अडचण जाणून घ्या. आणि चोपडा बस स्थानकाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळाल्यानंतर नगरपालिकेला कधी नंबर 1चं बक्षीस मिळेल या संभ्रमामध्ये सर्व चोपड्याची जनता आहे. मेन रोडवरील विठ्ठल कॉम्प्लेक्स समोर नेहमी एक दिवसाच्या आड गटारीतून पाणी ओव्हरफ्लो होत असतो. पाणी येवो का नको येवो, सफाई कर्मचारी केवळ फोटो काढण्यासाठी सफाई करतात की काय, हा प्रश्न जनतेला निर्माण झालेला आहे. पुरुषभर खोल गटार असून देखील फक्त वरची लेअर काढली जाते आणि आम्ही साफसफाई केल्याचा फोटो सेशन करून आपल्याला पाठवले जाते. साहेब जरा कॉर्पोरेशनचे नळ आल्यानंतर बघा चोपडा शहरातील विठ्ठल कॉम्प्लेक्स समोर काय हालत झालेली आहे, जनतेचे काय हाल होतात ते तुम्ही दाखवू शकता की बघा गटारीवरून पाणी कसं वाहतात आहे आणि सर्व जनता कशी त्रस्त झालेली आहे. पिण्याचे नळ आले तेव्हा होत आहे, पिण्याचे नळाचे पाणी आले तेव्हा जेव्हा पावसाचं पाणी आलं तेव्हा नेहमी हे ओव्हरफ्लो होत असते. त्यामुळे सर्व दुकानदारांना त्रास होत नसे. 8 दिवसात 4 वेळा होतो, 8 दिवसात 4 वेळा गटारीची साफसफाई फक्त नावापुरती झालेली आहे. तेव्हा फक्त फोटो सेशनसाठी केली जाते. सुद्धा फोटो पाठवलेले आहे. आणि ते आपले जे मुतारी ना शनिवल्लीचे पुढचे जिलेबी ब्लॉक वेगवेगळे ते पण पाईप बदलून दर 2 दिवसांनी मुत्रीच्या पाणी रस्त्यावरती येतं, रस्त्यावर मूत वाहतं, नदीसारखं मूत वाहतं. ते पाईप पण बदलून घ्या सर. केवळ आमच्या कर्मचारी विनंती सर्वांची, कॉम्प्लेक्सवाल्यांची, मेन रोडवरच्या व्यापाऱ्यांची की त्यांचे हाल तुम्ही थांबवा आणि एकदा एक चक्कर मारून बघा की रस्त्यावर काय परिस्थिती चालू आहे. श्रीमंत लोक कारमध्ये फिरता फोडता, गरिबांनी पाहिजे पायी फिरतात, त्यांना काय त्रास होतो जरा एकदा पाय फिरून अनुभव घ्या. सर शनी मंदिरच्या पुढे जी मुतारी आहे ना ते वारंवार वाहते, ते पण पाईप बदलून घ्या सर. मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा. मिनी पंजाब हॉटेल समोरील रोडचे काम सुरू असताना दगड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली. रोडवरील दगड बाजूला केले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची तारेवरची कसरत सुरू आहे. ठाण्यावरनं येत होतो भिवंडीसाठी, मी भिवंडीत राहतो. पण रस्त्यात इतकी ट्रॅफिक होती का जवळजवळ तिथून यायला पाऊण तास बाईकला लागलाय. आणि ट्रॅफिक पुढे आलं तर कळलं तुमच्या माध्यमातून का इथे दरड कोसळी काम करताना, तर त्यामुळे पूर्ण वन साईड आत्ता फुललेली आहे. आणि मला तर वाटतं ही लाईन आता मी होतो तेव्हा बीचपर्यंत होती, आता पार्क ती म्हणजे इथपर्यंत खारेगाव टोल नाक्याच्या पुढे असेल. काय नाव तुमचं? महेश मोतीराम धुमाळ. आदिवासी जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून आदिवासी आश्रमशाळा चालवल्या जातात. याच आश्रमशाळांमधून आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा सदुपयोग करत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यावेळी आम्ही 1 मे पासून समर कॅम्प सुरू केला. 28 एप्रिलपासून परीक्षा संपल्या मुलांच्या. यावेळी आम्ही थोडे काही असे प्रोफेशनल कोर्सेस घेतलेले होते, जसे की रांगोळी, मेहंदी, क्ले आर्ट आहे, बांबूपासून विविध वस्तू आहे, संगीत आहे, गोंडी पेंटिंग आहे आणि स्पोर्टचे काही आमचे राज्यस्तरीय मुलांसाठी तयारी करतो. आमचा असं त्याच्यामागे उद्देश होता की आदिवासी मुलांनी काही कलागुण शिकावेत आणि त्या कलागुणाच्या माध्यमातून काही त्यांना अर्थार्जन वगैरे मिळायसाठी स्वावलंबन यावं किंवा अशा काही कला शिकाव्यात सुट्ट्यांमध्ये, असा यामागचा उद्देश होता. 129 मुलं आहेत आणि 31 तारखेपर्यंत समर कॅम्प आहे. गोंदिया जिल्ह्यातले जे आमच्या 11 आदिवासी आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेतले सिलेक्टेड जे मुलं होते जे सुट्ट्यांमध्ये इथे यायला ये होते आणि जे काही आम्ही पहिला टेस्ट घेतला होता त्याच्यामध्ये पास झाले होते अशी मुलं आहेत. काल आम्ही एक मेट्रो राईड केली त्यांची नागपूरला. नागपूरमध्ये या मुलांनी
माननीय महामहिम राष्ट्रपती महोदय द्रौपदी मुर्मूजी यांचं रांगोळी रेखाचित्र रेखाटलं होतं। तसेच आमचे अपर आयुक्त मॅडम त्या ठिकाणी उपस्थित होत्या। आदरणीय मंत्री महोदय, आदिवासी विकास सचिव सर आणि आयुक्त मॅडम नाशिक यांनी आम्हाला मुलांचे कलागुण वाढवण्यासाठी काही अशा उपाययोजना करायला ज्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानंच हा कॅम्प आयोजित केला होता। मी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समुदायाच्या सर्व नागरिकांना आवाहन करेल की आमच्या शासकीय आश्रमशाळांमधल्या नीट जेई सीईटीचे क्लासेस असतील, समर कॅम्प असतील, राज्यस्तरीय स्पर्धांसाठी मुलांची तयारी करणे असेल, स्कॉलरशिपसाठी मुलांची तयारी करणे असेल, या काही गोष्टी होत आहेत। तर आपण जास्तीत जास्त संख्येनं आपल्या गोंदिया जिल्ह्यातल्या ज्या 11 आदिवासी शासकीय आश्रमशाळा आहेत या ठिकाणी आपल्या पाल्यांचे प्रवेश घ्यावेत असे मी या निमित्तानं सर्व आदिवासी पालकांना आवाहन करेन। आर्णी तालुक्यातील कारेगाव पारधी बेड्यावरील रहिवाशांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। पक्क्या रस्त्याअभावी पावसाळ्यातून रुग्ण व पारधी बांधवांना चिखलातून वाट काढावी लागत असून यंदाच्या पावसामुळे अनेक कच्च्या घरांचे नुकसान झाले आहे। चिखल आणि पाण्यामुळे मुलांना शाळेत जाणे, रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळवणे आणि दैनंदिन गरजांसाठी बाजारात जाणे जवळपास अशक्य आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयात वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना एका दिवसाची पोलीस कोठडी, तर वैष्णवीचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। किती हक्क सोड केलं होतं वगैरे वगैरे, तर मी हे सांगेल की त्यांनी ज्या अनाठाई मागण्या केल्या होत्या याकरता आम्हाला एक बिल्डर गाठून त्याच्याकडून ॲडव्हान्स पैसे उचलावे लागले। बिफोर डॉक्युमेंट आम्ही त्यांच्याकडून पैसे उचलले आणि मग त्याच्याकरता आम्हाला आमची जमीन त्याला लिहून द्यावी लागली। यांनी ज्या अनाठाई मागण्या केल्या होत्या 51 तोळे आणि फॉर्च्युनर गाडी जी 50 लाखाची होती, एवढी आमची ऐपत त्यावेळेला नव्हती। त्यावेळेला आम्ही ॲडव्हान्स पैसे त्या बिचाऱ्याकडून उचलले आणि त्याला म्हणलं तुला आम्ही नंतर जमीन तुला जेवीसाठी देईल आणि ऑन डॉक्युमेंट तसंच आहे। आम्ही ॲडव्हान्स त्याच्याकडून पैसे घेतले आणि मग आम्ही सर्व चुलत्यांनी मिळून मुलीच्या लग्नासाठी नंतर त्याला डॉक्युमेंट करून दिलेलं आहे। त्यावेळेला यांनी पैसे घेतले नव्हते, अगोदरच पैसे घ्यायला हक्कसोड नाही केलेलं, नाही जमिनीचं जेही केलं पण त्याला आमच्याकडे पैसे नव्हते। ज्यांनी एवढ्या मागण्या केल्या होत्या ना त्या पुरवण्याकरता पैसे नव्हते आणि त्यावेळेला मग आम्ही इमिजिएटमध्ये एक बिल्डर पाहिला जो की हा माणूस होता की बिगर ॲग्रीमेंट करता त्यांनी आम्हाला पैसे दिले आणि त्या पैशावरून मग आम्हाला ॲग्रीमेंट केलं। लग्नात नंतर मग आम्हाला त्याला जमीन द्यावी लागली। मग त्यावेळेला ॲग्रीमेंट हक्कसोड नाही केलं, त्याला त्यांची सर्वांची कन्सेंट लागते। वडिलोपार्जित जमीन आहे म्हणून तिने ती कन्सेंटलं आणि ती त्यावेळेला तिकडे नव्हती, आमच्याकडेच होती। त्यांनी कुठे आणून नाही घातलं, आमच्याच घरी होती। चरित्र हनन करतात होते की ही चाट सापडले, तिचे मोबाईल जप्त केले, ते पोलीस दाखवतील ना असतील तर। ज्यावेळेस तिने आत्महत्या केली त्यावेळेस 4-5 लोक घरामध्ये नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे आणि नवरा बायकोला 2-3 कानाखाली लावलं म्हणजे हरासमेंट होत नाही असं 2-3 कानाखाली मारल्याच्या नंतर एवढ्या 30 खुना निघतात का हो असं त्यांचे वकिलाचं आणि समजा चॅट सापडला असं ते म्हणतात। त्याला आता पोलीस रिपोर्टनुसार त्याला 6 दिवस त्यांना तिला मारहाणीच्या खुना सापडल्यात। 6 दिवस तुम्हाला चॅट सापडत होते का? मग तुम्ही काय करत होते? अहो याच्या अगोदर मारलेल्या याच्यात आमची त्यांच्यानंतर यांच्या घरी बैठकही झाली होती। कुठलाही घरंदार माणूस कुठला पोलीस चौकीत जाणार नाही। आम्ही सर्व म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी घरी गेलो, त्यांना त्याची तंबी देऊन आलो होतो की पुन्हा आमची मारहाण झाली तर हे काही योग्य नाही आणि त्यावेळेला सर्वांनी मारलं होतं, आम्ही सर्वांना त्याला हे केलं होतं। चरित्र हनन का करतात? आता मला वाटतं त्यांना काही दुसरी बाजू दिसत नाही म्हणून चारित्र्य हनन करतात। तुमचं जर लव्ह मॅरेज आहे तर तुमचं लगेच तुम्ही डाऊट घ्यायचं काय कारण आहे? चारित्र्याचा संशय घ्यायचं काय कारण आहे? तुमचं लव्ह मॅरेज आहे ना, तुम्हाला एकमेकांवरती विश्वास नाही का? म्हणजे जर विश्वास नव्हता तर तुम्ही कशाला लग्न केलं? याचा अर्थ तुम्ही पैसे पाहूनच लग्न केलं असंच म्हणावं लागेल ना। मग या सगळ्या गोष्टी आज जे काही घडल्या कोर्टामध्ये यामुळे तुम्हाला काय वाटतं की वेगळं वळण कुठेतरी हे सगळं वेगळं वळण द्यायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, असा काही विषय 100% नाही। आमच्या मुलीवर विश्वास आहे। जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 2000 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे। बाधित झालेल्या पिकांमध्ये फळबागांसह भाजीपाला आणि इतर पिकांचा समावेश आहे। तसेच ढगफुटी सदृश्य पावसामुळे जमीन देखील खरडून गेली आहे। नुकसान झालेल्या पिकांचे तसेच बाधित क्षेत्रांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून सध्या पंचनामे करण्याचं काम सुरू आहे। तर त्यामध्ये दुबार
दुबार शेतकऱ्यांचं काही नाव आहे, काही ठिकाणी जे 7/12 वेगळं नाव आहे, तर ते देखील त्याच्यामध्ये खरेदी विक्री व्यवहार किंवा फॅमिलीमधील जर इतर व्यक्तींना दिला गेला असेल ना, तर ते त्याच्यामध्ये नावं येतात. तर त्यानुसार ते आकडेवारी 30,000 जी आहे तर त्याच्यामध्ये रिकन्सिलिएशन चालू आहे. एकूण किती जणांचं पथक यामध्ये 7/12 चौकशी करत आहे आणि 1 जून पर्यंत अंदाजा हा तपास जो आहे किंवा तो अंतिम अहवाल आहे तो बोलवण्याची माहिती. याच्यामध्ये 2 उपजिल्हाधिकारी आहेत. एक दोन्ही माझ्या कार्यालयामध्ये असणारे उपजिल्हाधिकारी आहेत आणि नायब तहसीलदार 5 त्याच्यामध्ये आहेत. बाकी महसूल नवीन जे नियुक्त आहेत ते अधिकारी आणि जे तलाठी नवीन नियुक्त आहेत तर त्यांना देखील इथं समितीमध्ये काम करण्यासाठी घेतलेलं आहे. प्रत्येक गावाचं प्रत्येक खातेदाराची तपासणी करायला लागते, त्यामुळे हे थोडासा वेळ जास्त लागणारी चौकशी आहे. यामध्ये MPSCची परीक्षा होती या वीकच्या शेवटी, त्यामुळं काही नायब तहसीलदार सुट्टीवर होते, त्यामुळे थोडासा वेळ त्याच्यामध्ये लागलेला. पण या वीकच्या शेवटी 2 तालुक्याचा अंतिम होईल आणि इतर तालुक्यांची देखील तपासणी सुरू आहे. वसुली किती केली आहे? वसुलीचा आकडा फायनल आणखीन माझ्याकडे नाही आहे. मागच्या वीकमध्ये घेतला होता तो साधारणतः 3.5-4 CR पर्यंत कोटीपर्यंत वसुली आतापर्यंत झाली आहे. सर, आता बेमोसमी पाऊस जो आहे तो जिल्ह्यामध्ये पडतोय, अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलं आहे, फळबागांचं नुकसान झालेलं आहे. त्या अनुषंगाने किती क्षेत्र बाधित झाले आणि कशा पद्धतीचं पंचनामे सुरू आहे? 2000 हेक्टरच्या जवळपास क्षेत्र बाधित झालेलं आहे. 2300 शेतकरी आहेत त्याच्यामध्ये आणि मुख्यत्वे हे फळबागचं जे होतं काही सीडचे प्लॉट्स होते तर त्या ठिकाणी हे नुकसान झालेलं आहे आणि त्याचे पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. प्राथमिक हा अंदाज होता. याच्यामध्ये मधल्या काळातही काही दिवस आणखीन अवकाळी पाऊस प्री मान्सून शॉवर झाले होते, सो त्यामुळं तो आकडा आणखीन अंतिम येतोय. पण सर्व ठिकाणी त्या पद्धतीनं पंचनामे सुरू आहेत. पंचनामे आल्यानंतर तो शासनाचा अहवाल देण्यात येईल. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील हुबरवाडी येथे निराधार 42 वर्षाच्या इंदुबाई यांना मेंदूचा विकाराचा झटका आल्याने बेशुद्ध झाल्या. इंदुबाईंना वाचवण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू झाली. अवकाळीचा सतत पडणाऱ्या पावसाने चक्क रस्ताच वाहून गेल्याने रुग्णाला चक्क पायपीट करत नेण्याची वेळ ग्रामस्थांपुढे आली आहे. 12 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे हुंबरवाडी दुरंदेवाडी रस्ता वाहून गेला आणि तेथील वाडीचा संपर्क तुटला. परवा तेथील निराधार महिला इंदुबाई परसुखोत यांना मेंदू विकाराचा झटका आला आणि त्या बेशुद्ध घरी पडल्या. त्यांना तात्काळ उपचाराची गरज होती, परंतु रस्त्याचा संपर्क तुटल्याने ॲम्ब्युलन्स दुरंदेवाडीमध्येच आली आणि त्यांना जिवंतपणे अर्धा किलोमीटर चौघांच्या खांद्यावरून उपचारासाठी ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्यात आलं आणि त्यांना इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये आम्ही दाखल केलं. खरं तर बरेच वर्षांपूर्वीची ही मागणी आहे की त्या उंबरवाडीचा रस्ता झाला पाहिजे. त्या रस्त्यावर मोठ्या पुलाची गरज आहे आणि शासनाकडे आमची वारंवार ही मागणी राहिलेली आहे की ते पुलाचं काम झाल्याशिवाय तेथील रस्ता वारंवार तुटणार नाही किंवा त्या वाडीचा संपर्क इकडच्या वाडीशी राहणार नाही. आणि तिथं जे अरुंद पूल किंवा छोटं पूल असल्यामुळं वारंवार तिथला रस्ता तुटतोय आणि अनेक अडचणींना लोकांना सामना करावा लागतोय. तर त्या पुलाची आमची प्रशासनाकडे मागणी आहे की त्या पुलाची तात्काळ मंजुरी मिळून ते पूल व्हावं तिथं आणि लोकांना त्या अशा अडचणींना सामना करावा लागणार नाही, अशा पद्धतीचं आमचं सरकारला निवेदन असणार आहे. कोल्हापुरात गेल्या 8 ते 10 दिवसात पडलेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. त्यातच कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावात भूस्खलन होऊन 20 ते 25 घरांना धोका पोहोचला आहे. जीवितहानी काय झाली? 26 तारखेला एका चीर पडली. तिथल्या ग्रामस्थांचा आम्हाला फोन आला. आमचे सगळे ग्रामपंचायत सदस्य तिथं जाऊन आम्ही त्या चेहऱ्याची पाहणी करून कलेक्टर साहेबांना आम्ही पत्र देऊन आलो. लगेच दुसऱ्या दिवशी मोठी सर पडून भिंत कोसळली. तिथल्या लोकांनी आम्ही ग्रामपंचायततर्फे मराठी शाळेत स्थलांतरित केलेलं आहे. काय सध्या पुढचा निर्णय काय? निर्णय की रस्ता बंद आहे. रस्ता बंद आहे. प्रशासनानं तात्काळ निर्णय घेऊन बांधकाम तर एक करून द्यावं किंवा विहीर बुजवून तर द्यावे, हा 2 पर्याय दिलेत. बाहेरील रस्ता पण आम्हाला उपलब्ध करून द्यावी प्रशासनानं.
वैष्णवी मृत्यू प्रकरणी आज सुनावणी. हगवणे कुटुंबाला कोर्टात हजर करण्यात आले. त्याआधी RPI पक्षाच्या महिलांनी पुणे शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर हातात बांगड्या घेऊन आंदोलन केले. यावेळी हगवणे कुटुंबाला फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आलाय. हगवणे कुटुंबाला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. मागणी तुमच्या आंदोलन करतात. आम्ही त्यांना बांगड्या फेकून बांगड्या घालून त्यांना भीक मागायला एका महिलेकडनं त्या महिलेला हुंडाबळी हा प्रकार मुळात बंद झाला पाहिजे. महिलेला आमच्या फाशी दिली अक्षरशः घरात आणि खोटे आरोप करतात ते की ती हे झालं ते झालं असं तसं. फाशीची शिक्षा झाली पाहिजे. बाळाला त्याची आई मिळाली पाहिजे एवढी मागणी आहे आमची. आमच्या ताईला न्याय मिळाला पाहिजे. हगवणे कुटुंबाला फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी. तुम्हाला बहुजन भीमसेना. तुम्ही इथं काय आंदोलन करताय? आम्ही हगवणे प्रकरणात आंदोलन करतो. हगवण्याला आज आणणार आणि एवढं पोलीस प्रोटेक्शन दिलंय पोलिसांनी हगवणे नराधामाला आरोपींना. आमच्या हातात द्या, आम्ही देऊ त्यांना काय करायचं ती भोंगळी वरात काढू आम्ही त्यांची. भंडारा जिल्ह्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पुन्हा मध्यरात्रीला सुरू झालेला हा पाऊस सकाळपर्यंत अनेक भागात कोसळलाय. यात अनेक भागातील कापणीला आलेला भात पीक भुईसपाट झालाय तर अनेकांची कापणी केलेले भात पीक पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागत आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडणार असल्याने भंडारा जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झालाय. भरपूर पाऊस आल्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झाले आणि या नुकसानीमुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे. त्यामुळे शासनाने तहसीलदारामार्फत तलाट्यांना आदेश देऊन सर्वे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करावी आणि शेतकऱ्याला कर्जबाजारीपणातून मुक्त कराव्या ही शासनाला शेतकऱ्यातर्फे विनंती आहे. जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये ठिकठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अशीच परिस्थिती जालना तालुक्यातील सामनगाव या गावात पाहायला मिळाली आहे. या गावात अवकाळी पावसाने नदी नाल्यांना पूर आला आहे तर गावाच्या मुख्य रोडवर व गावात सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. यामुळे काही घरांची पडझड सुद्धा झाली आहे तर शेतकऱ्यांपुढे आता खरीप पेरणीचे मोठे संकट उभे राहिले आहे. कारण शेतकऱ्यांनी आता खरीप पेरणीसाठी वावर मशागतीचे कामे हातात घेतली होती. मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या मशागतीचे कामे रखडली असल्याने मत सामनगाव येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुद्धा करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. भाऊ मला सांगा या अवकाळी पावसानं काय काय नुकसान झालं, काय नाव तुमचं? मी माधव एकनाथ पवार, राहणार सामनगाव, तालुका जिल्हा जालना. सामनगाव येथील रहिवासी आहे. गेल्या 8 ते 10 दिवसापासून सतत अवकाळी पाऊस पडत आहे. आज दुपारी 2:30 वाजता पाऊस चालू झाला असून आता 7 वाजेपर्यंत खूप पाऊस पडला. नदी नाल्याला पूर आलाय. शेतकऱ्यांचे शेत बांधारे सगळे फुटलेत. गावात पाणी शिरलंय आणि जे गावातले कच्चे घर आहेत गरीब लोकांचे त्यांची खूप पडझड झाली. तरी मला एक शासनाला विनंती करतो, ज्या लोकांची घरांची पडझड झाली त्यांची तलाट्यामार्फत पाणी करून पंचनामा करून त्यांना योग्य ते मोबदला द्यावा अशी मी सरकारला विनंती करतो. आणि तसेच शेतकऱ्याचे जे उन्हाळी कामं राहिलेले आहेत शेतीची कोणतेही पूर्ण झालेले नाही. वखरणी, नांगरणी, ओगडणे काहीच नाही. एक तर पुन्हा मागच्या वर्षी पीक वगैरे काही बरोबर झालेलं नाही आणि रब्बी पिकाला सुद्धा शेतकऱ्याला खूप मोठा फटका दिलेला आहे. तसेच फळबागेचे सुद्धा खूप प्रचंड प्रमाणात नुकसान आहे. शेतकऱ्यांनी कुठपर्यंत सहन करावं. तरी शासनानं काय ते धोरण राबवून सर्व समान मदत द्यावी मी अशी सरकारला एक नम्रतेची विनंती करतो. जळगावच्या चोपडा तालुक्यातील बोरमडी येथील आदिवासी महिलेला प्रसूतिकळा सुरू झाल्या. यासाठी तिच्या कुटुंबियांनी रुग्णवाहिकेला फोन केला मात्र रुग्णवाहिका आलीच नाही. शेवटी प्रसूतिकळा वाढल्याने तिचे पती तिला दुचाकीवरून रुग्णालयात घेऊन जात असताना ती रस्त्यातच प्रसूती झाली. यावेळी चक्क या ठिकाणच्या इतर महिलांनी प्रसूती करताना साहित्य नसल्याने चक्क दगडाच्या साह्याने नाळ तोडल्याचा दुर्दैवी प्रकार घडला. आदिवासी महिलांच्या अशा प्रसूतीबद्दल आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी सरकारवर मोठा संताप व्यक्त केला आहे. या ठिकाणच्या सर्व डॉक्टर्स, आशा वर्कर, परिचारिका या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रतिभा शिंदे यांनी केली आहे. अत्यंत दुर्दैवी संताप येणारी घटना आहे. आदिवासी भाग पेसा एरिया ज्याच्यामध्ये मुबलक असा निधी देण्याची वल्गना केली जाते, ॲम्ब्युलन्स दिले आहेत सांगितलं जातं,
डॉक्टर दिलेत सांगितलं जातं, पण दुर्दैवानं हे जे गाव आहे बोरमळी, या गावामधून त्या महिलेला वैजापूर गावाला 8 किलोमीटर दूर आपला नवरा मोटरसायकलवर आणतो. तिथे कोणीही दखल घेत नाही. डॉक्टरांना फोन केला जातो, नर्सेसला फोन केला जातो, आशा वर्करला केला जातो, अंगणवाडी वर्कर, कोणीही लक्ष देत नाही. आणि त्यामुळे त्या बाईच्या नवऱ्याला अर्ध्या रस्त्यावरती बाईला उतरावं लागतं. रस्त्याने येणाऱ्या ज्या बायका आहेत, आदिवासी बायका, त्या त्याची डिलिव्हरी करतात. ही पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारी गोष्ट आहे आणि याच्याबद्दल खरं म्हणजे सगळ्यांना पनिश केलं पाहिजे आणि ताबडतोब तिथले डॉक्टर, DHO यांना सस्पेंड केलं गेलं पाहिजे. आणि त्याचबरोबरीने आदिवासींचा जो नवसंजीवनीचा GR आहे, कायदा आहे, पेसा संदर्भामधले जे काही कायदे आलेले आहेत त्याच्या अंतर्गत ताबडतोब कार्यवाही झाली पाहिजे. या जिल्ह्यामध्ये 6 महिने होतात पण नवसंजीवनीची मीटिंग होत नाही. पहिली मीटिंग डिसेंबरमध्ये झाली आणि दुसरी मीटिंग आता 6 महिन्यांनी झाली. त्यामुळे कोणीही आदिवासींकडे गांभीर्याने बघत नाही. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आपल्या सगळ्यांना शर्मेनं मान खाली घालणारी घटना आहे. त्याचा गवगवा केला जातो. लाडकी बहिणीसाठी आम्ही हे केलं ते केलं सांगितलं जातं आणि अशा पद्धतीने जर एका आदिवासी लाडकी बहिणीवर जर अशा पद्धतीने वेळात येत आणि तो पण म्हणजे केंद्रीय मंत्र्यांचा मतदारसंघ असेल तर ही मोठी शोकांतिका म्हटली पाहिजे. काय वाटतं? म्हणजे मला अजूनही आठवतो तो दिवस. आम्ही सगळे त्यावेळेस रक्षाताईंच्या बरोबर होतो. जेव्हा रक्षाताईंच्या मुलीचा मुद्दा आला तेव्हा आम्ही सगळे त्यांच्या बरोबर होतो, पक्ष विचार सगळे बाजूला सोडून. आता आमचा प्रश्न, ही घटना घडून 5 दिवस झालेत. 21 मेची घटना आहे, आज 27 तारीख आहे. अजूनपर्यंत सुद्धा साधी दखल प्रशासनाने घेतली नाही. साधी दखल कोणत्याही मंत्र्याने किंवा पालकमंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील यांनी घेतलेली नाही. आदिवासी तुमच्या दोडक्या बहिणी आहेत का? लाडक्या नाहीत. एका बाजूला त्यांचाच बजेट हा जवळजवळ 45% वर्ग करतात. त्यांच्या जीवावरती लाडक्या बहिणींना पैसे देतात आणि त्यांच्याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करतात. याचं उत्तर रक्षाताईंनी आणि पालकमंत्र्यांनी द्यायला हवं. इथल्या 3ही मंत्र्यांनी द्यायला हवं. आज माझा त्यांना सगळ्यांना प्रश्न आहे.